देवती ही बळे धरिला सायासे, देवती ही बळे धरिला सायासे, करून या नाश उपाधीचा. पूर्व पक्ष धातो धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी, अनुभव गोडी येईल कळो. पूर्व पक्षे धातो धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. विठ्ठल विठ्ठल देवती बळे धरिला सायासे, करुण्या नाश उपाधीचा. पूर्व पक्ष धातो धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रला धलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करे संताचा, 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 वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. देवती बळे धरिला सायासे, करुण्या नाश उपाधीचा. पूर्व पक्ष धातो धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. चिंतनासाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो भगवान परमात्मा मी प्राप्त करून घेतला, पण फार सायासाठी, फार कष्टाने. धरिला सायाश, धरिला या शब्दाचा अर्थ त्याला प्राप्त करून घेतलं. त्याला प्राप्त करून घेतलं फार कष्टानं, सायासानं, प्रयत्नानं. पण प्राप्त केल्यानंतर करून या नाश उपाधीचा. प्राप्त केलं ना, मी विषयरहित झालो, मी विकाररहित झालो, मी वासना रहित झालो. अभंगाच्या पहिल्या चरणाचं चिंतन आहे. महाराज सांगतात, मी त्याला प्राप्त केल्यानंतर काय झालं माहिती का? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाली. बस. पूर्व पक्षी धातू म्हणजे पिवळं पिवळं, धिक्कारिले जन परिणाम, जिकडं पाहिल तिकडं देव दिसायला लागला मला. अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा महाराज सांगतात, त्याला प्राप्त करण्यासाठी फार सायासानं प्राप्त केलं, विकाररहित झालो, वासनारहित झालो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन अशी माझी वृत्ती झाली, अवस्था झाली. जिकडं तिकडं देव दिसायला लागला. पण महाराज सांगतात ती सहजासहजी होत नाही बर. एका जन्मात तुका म्हणे नाही चाल तातडी, तातडी, अनुभव गोडी येईल कळू. विठ्ठल स्वामी
तीनही चरणाचा सरळ सरळ अर्थ सांगितला. अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्दात परिहार द्यायचा तो असा: गेली 97 वर्षापासून पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं संत महंतांच्या आशीर्वादाने सद्गुरू स्वामी चिन्मयानंद यांच्या 97 वर्ष झाली नाही. अव्याहत चालत आलेला हा उत्सव सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, विश्वस्त मंडळ, हरिभक्तीपरायण माझे युके माऊली, गायनाचार्य दौलत गुरुजी आणि विद्याधर अण्णा बरं का, यांनी मला फोन केला आणि जसं सेवा करता येईल तसं 12 वाजेपर्यंत आनंद वाटला बरं का. तरी माझ्या दैवा पालनाजी तरी माझ्या टाळ वाजविला सगळे म्हणाला. पालनाजी तरी माझ्या पालनाजी तरी माझ्या तुका बने मोदे घनतांची सेवा तरी माझा दैवा पालनाजी तरी माझा दैवा बने मोदे घनतांची सेवा तरी माझा दैवा पालनाजी तरी माझा दैवा. चिन्मयानंद स्वामी महाराज समाधी सोहळा आणि या संस्थांचे अध्यक्ष संस्थापक पूजनीय गुरुवर्य शास्त्री महाराज. गुरुवर्य शास्त्री महाराज म्हटलं की ही व्याकरणाचार्य होते, परमार्थातले भीष्माचार्य होते, परमार्थातले पितामह होते. वारकरी संप्रदायाचा आचार कसा असावा, विचार कसा असावा आणि उच्चार कसा असावा हे दैव महाराज सांगतात. मूर्तिमंत कोण असेल तर गुरुवर्य शास्त्री महाराज. अण्णा काही गोष्टीला उपमा देता येते दौलत गुरुजी, पण काही गोष्टीला उपमाच देता येत नाही. एक श्लोक सांगतो, पुढे चालेल. गगनम गगनाकारम सागरम सागरयो राम रावण योर युद्धम राम रावण योर युव. बर का माऊली, आकाश कशासारखं आहे, आकाशासारखं. सागर कशासारखा आहे, राम रावणाचं युद्ध कशासारखं आहे, अण्णा शास्त्री महाराज कशासारखे, शास्त्री महाराजासारखे. विवेका सहित वैराग्याचे बळ, विवेका सहित वैराग्याचे, विवेका सहित वैराग्याचे बळ, जे चिन्मयानंद स्वामी महाराज ते संन्यासी आणि ज्या संस्थानाचा उद्धार केला तेही पण संन्यासीच. चिन्मयानंद स्वामी महाराज हे भगव्या कपड्यातले संन्यासी असतील आपण पाहिले नाहीत, पण पांढऱ्या शुभ्र वस्त्रातला संन्यासी जर पाहायचा असेल त्यांचं नाव गुरुवर्य शास्त्री महाराज आहे. विठ्ठला आता ऐसे कोणी कोणी नाही, आता ऐसे कोणी नाही, आता ऐसे कोणी नाही, आता ऐसे कोणी. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, ऐकिल्या त्या कानी, ऐकिल्या त्या कानी हो. बस
काय महाराजांची भक्ती, वैराग्य, ज्ञान. बर, तुम्हाला धन्यवाद देतो. शास्त्री महाराजांच्या नंतर कार्य चालवलं, असा महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना राहू. श्री संताची बस. या लागी आता स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भली. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा, टाळी वाजवा. उत्सवामध्ये मला वाटतं चिन्मयानंद स्वामी महाराजांचं चरित्र चालू आहे. एक आपले संस्थांमधीलच विखे माऊली सांगता येत नाही. चल, आज किती एका हुनी अण्णा सगळे मोठे आहेत, पण कीर्तनकारच छोटा आहे. बरं काय नाही, मस्त मस्त आनंदी तुम्ही आम्ही. नाहीतरी काय, वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. फक्त एवढंच मी बोलतो, सगळे आपण एकाच अधिकाराचे. विठ्ठल कारण सगळ्यांना एकच सांगितलं, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दुष्टिते, विनोदी दुष्टिते, चतुर विनोदी दुष्टिते, चतुर विनोदी दुष्टिते. सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सकळा विनवने, या सकळा विनवने, या सकळा विनवने, या सकळा विनवने. करा विठ्ठल स्मरण, 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 करा विठ्ठल स्मरण. अरे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्या भगवान परमात्म्याला मी प्राप्त करून घेतलं, धरीला सायाश. महाराज सांगतात, मी त्याला प्राप्त करून घेतलं. पण भगवान परमात्मा प्राप्त होणं एवढं सोपं साधन नाही. अण्णा गाडगे बाबा बोलायचे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय. ते हे उपाय नसलती, हे उपाय नसलती, ते हे उपाय नसलती. फार माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याला शास्त्री महाराज सारखं व्याकरण येणार नाही बरं का. मी नेहमी सांगत असतो अण्णा विनोदान, अरे व्याकरण व्याकरण व्याकरण. शास्त्री महाराज व्याकरणाचार्य नव्हते. दौलत गुरुजी, माझं वाक्य आवाज येतं ना तुमच्यापर्यंत मुंडे साहेब? शास्त्री महाराज व्याकरणाचार्य नव्हते. जे जन्माला व्याकरण आलं ते शास्त्री महाराज होते. कळलं मी काय बोलतो? व्याकरण जन्माला आलं ते शास्त्री महाराज. माझं चिंतन आहे फार, आहे की नाही? परिया दुर्लभ विठोबाचे पाय. महाराज सांगतात पण धरीला, कारण त्याला प्राप्त करण्यासाठी एवढं सोपं. अरे कितीतरी हजारो वर्ष साधना करावी लागते त्याला प्राप्त करण्यासाठी. त्या व्रजवासी गोपिका आहेत ना, हे गवळण नाही बा. एक सखी आहे, दुसऱ्या सखीला म्हणते, सखे अगं काय सांगू तुला, मला कृष्ण परमात्मा भेटावा म्हणून मी फार साधना केली. म्हणू का आमच्या बंकट स्वामी महाराज चाली म्हणायचे बरं का गुरुजी. नाना साधनाच्या केल्या खटापटा, नाना साधनाच्या केला खटापटा, परित्यान पवतियाच्या दारवंता, परित्यान पवतियाच्या दारवंता. जाणो जाता जाणीव घाली आडभाटा, जाणीव जाता जाणीव घाली आडभाटा.
अभ्यासी विरोधिताची वाटा हो धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य हे आनंदाची सापडली वेळ योगाभ्यासी विरोधिताची वाटा नाना साधनाच्या केल्या खटपटा ज्ञानपवतीयाचे दानवंता पवतीयाचे दानवंता जाता जाणीव घाली आड फाटा योग अभ्यास सिद्धी रोधिताची वाटा हो धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ काकड्याच्या चालीत बर दौलत गुरुजी अण्णा ही काकड्याची चाल बंकट स्वामी महाराज म्हणत असत माणिक बाबा शिंदीकर म्हणत असत मी ज्या मठात राहिलो ना 20 वर्ष बंकट स्वामी मठात एकनाथ महाराज पालशिंगणकर म्हणत असत ही चाल शास्त्री महाराज म्हणत असत आणि आता ही चाल आपण कैसा वासुदेव बोलतो बोल बस चिंतन आहे नाना साधन आहेत पण धरीला साया अरे त्याला प्राप्त करून घ्यायचंय त्याच्या प्राप्तीचं जप हे साधन आहे मुंडे महाराज तप हे साधन आहे कर्म हे साधन आहे योग हे साधन आहे भक्ती हे साधन आहे ज्ञान हे साधन आहे पण कलियुगामध्ये हे साधन करणं एवढं सोपं नाही ना कर्म साधन करायचंय ना तुम्हाला काढा गीतेचा 3रा अध्याय किं कर्म किं कर्मेति कवयोपेत्रमो हिताः कर्म म्हणजे कवना कर्मी काय अलक्षण ऐशे विचारिता विचक्षण गुंपोनी ठेले त्याच्या प्राप्तीचं साधन तप आहे तप कारण महाराज सांगतात तप केल्यानंतर देव भेटतो ही गोष्ट खरी आहे पण तप करत असताना जप तप करायला की आपले इंद्रिय आपल्याला गप्प बसू देत गवळणच निळो भरायचे करिता तपे काम क्रोध खवळ हे तप करत असताना हे इंद्रिय आहेत ना हे विकार आहेत ना इंद्रिय आपल्याला गप्प बसू देत नाहीत बा हे इंद्रिय फार बलवान आहेत दौलत गुरुजी इंद्रियामध्ये किती ताकद आहे महाभारताचा फक्त श्लोक म्हणतो दृष्टांत नाही सांगत बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसो मपि करशती हे इंद्रिय इतके बलवान आहेत त्या इंद्रियाला गाई म्हटलं काल्याच्या कीर्तनात आपण तुकोबारा लिहितात एकाचे ही मज न घडे दमन बस प्रत्येक इंद्रियात खूप ताकद आहे आपल्या हातात ताकद आहे पायात ताकद आहे तोंडात ताकद आहे डोळ्यात ताकद आहे कानात ताकद आहे पण आपल्या इंद्रियात ताकद राहिली नाही का राहिली नाही सांगतोस ना आता सांगायला चालू ना आपल्या पायात ताकद राहिली नाही ढाब्यावर जाऊ जाऊ बरं आपल्या हातात ताकद राहिली नाही डाव खेळू खेळू आपल्या थोबाडात ताकद राहिली नाही गावचं गटार उपस उपस कारण आपण कुणाला चांगलं म्हणत आपल्या कानात ताकद राहिली नाही भलतंच ऐकू आणि डोळ्यात ताकद राहिली नाही चित्रहार बस महाराज सांगतात इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे आम्ही केलो नारायण केलो नारायण केलो नारायण आम्ही केलो नारायण वा 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 छान नारायण हो
इंद्रिया ताकत नाही, आपण इंद्रियाचे दिन बनलोत, गुलाम बनलोत, चाकर बनलोत आपण इंद्रियाचे दिने. इंद्रियामध्ये किती ताकद आहे सांगू का तुम्हाला? 1 मिनिट महाभारतात नेतो आणि लगेच बोरगावला आणतो. तुम्हाला सांगायला वेळ नाही, उगाच शॉर्टकट सांगतो. पहा बरं तुम्ही, ज्या वेळेला गांधारी मातेचं लग्न राजा धृतराष्ट्रा बरोबर झालं ना, त्यावेळेला राजा धृतराष्ट्र आंधळा राजा होता. आणि गांधारी मातेचं लग्न झाल्याबरोबर, कारण शास्त्र सांगतंय आपल्या पतीला जे आवडत नाही ते पत्नीनं, म्हणून तर माऊलीनं लिहिलं ना, विखे माऊली, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. राजा धृतराष्ट्राला दृष्टी नव्हती, परिणाम गांधारी मातेनं पट्टी बांधली. किती तप तयार झालं. हरिपाठमाना बसल्या बसल्या तपाचे सामर्थ्य. आता तपच नाही तर काय? आता कोणत्या महाराजाच्या दर्शनानं काही होत नाही. आता बरं, ह्या महाराजाकडं नारळ जाण, त्या महाराजाच्या पाया पडन, ह्या महाराजाचा आशीर्वाद घ्या. काय महाराजाचा आशीर्वाद घ्याय ना? आता आमचा आशीर्वाद आमचंच काम करीत नाही. हां, तुमचं केव्हा काम करायचं? म्हणून तर गुरुवारी शास्त्री महाराज म्हणायचे, शिस्त पटत नव्हती गुरुजी अलीकडं, बाजार झाला म्हणायचे, बाजार. महाराज आपल्याला काय आवडत? आपण म्हणतो ना महाराज रागीट होते. महाराज रागीट नव्हते भाऊ, आपण त्या शिस्तीत बसत नव्हतो ना भाऊ, कारण आपली लायकी लागते ना त्यांना ओळखाय. चिन्मयानंद स्वामी ओळखायचेत का तुम्हाला? तुम्हाला शास्त्री महाराज व्हावं लागेल. आपल्याला शास्त्री महाराज ओळखायचेत का मुंडे साहेब? आपल्याला शास्त्री महाराज व्हावं लागेल ना. मनानं प्रमाण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण अगोदर स्वतः व्हावं लागेल. भागवतामध्ये चिंतन आहे, कोणतीही गोष्ट करायची ना तपाशिवाय होत नाही. तपाशिवाय ब्रह्मदेवानं अगोदर तप केलं, नंतर सृष्टी निर्माण केली. हे तप आहे. भगवान विष्णूनं तप केलं तेव्हा सृष्टीचं पालन पोषण केलं. भगवान शंकरानं तप केलं तेव्हा सृष्टीचा संहार केला. महाराज सांगतात तपाशिवाय काही होत. किती तप लागतं बरं का विद्याधर अण्णा. ज्ञानोबारायांनी असं बोलल्या जातं ना, सच्चिदानंद बाबाला उठवलं, ही गोष्ट खरी आहे. ज्ञानेश्वरी चला, माझे असत्यवादाचे तप बस वाचा केले बहुत कल्पतया फळाची महाद्वीप पातली प्रभो पुण्य पोषली असाधारणे. तवा सच्चिदानंद बाबाचं प्रेत. माझे असत्यवादाचे तप त्यावेळेला रेडावेद बोलला. माझी असत्यवादाचे तप त्यावेळेला भिंत चालली. त्या गांधारी मातेनं डोळ्याला पट्टी बांधली. परिणाम कौरव पांडवाचं युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये कौरवाच्या बाजूचे बरेचसे मारल्या गेले, पण पांडवाच्या बाजूचं एकही मारल्या गेले नाही. एक दिवस दुर्योधनात मनात विचार करतो, का बरं? कारण आपल्या पार्टीला तर काही कमी नाहीत. कौरवाच्या बाजूला कसे होते हे आपण माऊलीलाच विचारत चालायचं. अण्णा कीर्तन होईपर्यंत एक एकाचे मनोव्यापारे हे विश्वची होय संवरे एकला कृपाचार्य न पुरेची. म्हणजे साहेब कोण कोण होतं कौरवाच्या बाजू? आचार्यान मातुलान भ्रात्रान पुत्रान पौत्रान सख्यू सता ससुरान सुरदश शैव सैनयव रुभयो रपी. भीष्माचार्य कृपाचार्य अश्वत्थामा एक एकाहुनी एवढे मोठे होते, तरी दुर्योधन मनात म्हणतो तरी कौरवाच्या बाजूचे का मारल्या गेले? इंद्रियाची ताकद सांगतोय, हे लक्षात असू द्या तुमच्या. पांडवाच्या बाजूचं काय मारल्या गेलं नाही. दुर्योधन मनात एक विचार करतोय, आता मी काय होणार? आता मी असं करणार आहे, वज्रदेही होणार आहे आणि वज्रदेही झाल्यानंतर पांडवाचा काटा काढणार आहे. दुर्योधन म्हणतो मला वज्रदेही व्हायचं ही गोष्ट खरी आहे, पण पर्याय कोण सांगेल मला? खरं बोलणारे कोण आहेत? संत आहेत. राजा धर्म कोण होता? त्याला माहिती होतं संताचे पायी हा माझा. बसले बसले विचारील तुम्हाला. ज्याला दुर्योधनाला विचारायला जायचंय ती कोणाच्या पार्टीचे? झोपले नाही ना तुम्ही? झोपायचं नाही, मी लई दिवसानं आलोय आता बरं का. भाऊ काही खरं ना त्या कोरोनामध्ये क्या भरोसा आहे. आणि परत ऐका, मी अण्णा माझं वाक्य ऐका बरं का तुम्ही पण. अण्णा मी सांगत असतो, दौलत गुरुजीला माहिती, मुंडे साहेब, कोणतीही गोष्ट करत असताना माणसानं शेवटचीच म्हणून करायची. कारण पुन्हा आपण हे मंडपात येऊ की नाही कोणी सांगितले बा. विठ्ठला गणपत येत असताना प्रसन्न येत जा, असं रडक्या चेहऱ्याने येत जाऊ नका. रडक्या चेहऱ्यावाला माणूस मला कीर्तनाला आवडत नाही बरं. मला वाटतं ती पिढा नाही आली तरी बरं आपलं बरं का.
बरं का महिला मंडळी, घरचं काही डोक्यात घेऊन यायचं नाही, कारण पुन्हा आपण घरी जाऊ का हे सांगता येणार नाही, म्हणून काही डोक्यात आणायचं नाही. नाही तर आली कीर्तनात बसली सुनाचं चरित्र सांगत. काय चिंतन ते सोडून विनोद येत नाही मला. काय चिंतन आहे आपलं? अरे ज्या राजा धर्माला विचारायचंय तो विरोध पार्टीचा आहे. पुढे विचारतोय तुम्हाला, ज्या राजा धर्माला पर्याय विचारायचा आहे, पर्याय सांगितल्यानंतर दुर्योधन वज्रदेही झाल्यानंतर कोणाला मारायचंय? अरे याच्या सख्या 4 भावाला, भीम, अर्जुन, नकुल. नाही, राजा धर्मासहित काटा काढायचा. दुर्योधन बोलतो, राजा मला वज्रदेही होण्याचा पर्याय सांग. मी वज्रदेही होणार आणि पांडवाचा काटा काढणार. त्याला धर्म म्हणतात. जो आपल्या धर्मापासून कधीच ढळत नाही तो धर्म आहे. त्याचं नाव राजा धर्म आहे. धर्मानं सांगितलं, दुर्योधना तुला जर वज्रदेही व्हायचं असेल तर तुझ्या आईनं तुला नग्न अवस्थेमध्ये पायाच्या नखापासून आपलं नखापासून डोक्याच्या केसापर्यंत पाहिलं ना, तू वज्रदेही होणार. 18-20 वर्षाचं तरुण होतं ना, निघालं ना नागडच. पहाटे 4 वाजता जी पळायलं ना, इकडं काळजी पडली बुवा, द्वारकेचा राणा भगवान परमात्म्याला वाटलं ही गेलं की पांडवाचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप धारण केलं. ज्या रस्त्याने दुर्योधन पळत येतोय ना, त्याच रस्त्यानं काठी टिकीत ब्राह्मणाच्या वेशात माझा भगवान परमात्मा गेला. म्हटला, जय हरी. तो म्हटला, भेटलं कुणीतरी सकाळी सकाळी. बरं, कुठं चालला? म्हणे, चाललो ना माझ्या आईकडं. कशासाठी? आणि मी आता आई पुढं जाणार, आई मला नग्न अवस्थेत पाहणार आणि मी वज्रदेह होणार आणि पांडवाचा काटा काढणार. ती म्हातारा ब्राह्मण देवरूपी होता ना, ती म्हटलं, अरे तू चाललास खरं, पण विचारलंस कोणाला? म्हणे, राजा धर्माला. अरे ती म्हणे, ती काय तुझ्या पार्टीतला आहे का? झालं 50% तिथंच पंक्चर. ती म्हणलं, ती बी खरंच आहे ना मला. कारण आता पैसे देऊन सुद्धा पार्टीतल्या पार्टीत खरं बोलत नाही. बरं, आणि पुन्हा म्हणते जवळच्यानीच धोका दिला. अरे गाडी गेली ना निघून बुवातवर, नाही तर माझा चान्स होता म्हणतो मंत्रिमंडळात. असं चालला का अशा अवस्थेत? म्हणलं, जातो परत. तो ब्राह्मण म्हटला, नको जाऊ. बरं का, ही संताचा शब्द आहे ना, असाच कशाला जाऊ? अरे काहीतरी परमात्म्यानं फुलाचा लंगूड तयार केला. मला प्रमाण सांगायला वेळ नाही, प्रमाणाला कमी नाही आमच्याकडं. चतुरा तो शिरोमणी, काकडेतलं प्रमाण आहे. चतुर्तरी चतुरांचा राव, नाटातलं प्रमाण आहे. बरं का महाराज, येतील तुम्हाला संस्थेत नाट. देव चतुर, देव चतुर. महाराज सांगतात, अंतरीचे गुज जाणे कळवळा. अनेक प्रमाण आहेत. बस आता चालला तर तू असं जाण. मग जाता जाता निघाला गेला गांधारीमध्ये. म्हटलं, आई मी आलोय बघ. मला राजा धर्मानं सांगितलं, आई तू जर मला माझ्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत पाहिलं ना, नग्न अवस्थेत मी आलोय, मी वज्रदेही होणार. असं म्हटल्याबरोबर गांधारी मातेनं आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली आहे. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत पाहिलं. पाहिल्याबरोबर गांधारी माता म्हटली, अरे रे 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 दुर्योधना, घात झाला तुझा, घात. आई म्हटली, घात झाला तुझा. दुर्योधन म्हटलं, का गाई? गांधारी माता म्हटली, अरे दुर्योधना, तुझं शरीर सगळं वज्रदेही झालं, पण कमरापसला भाग मात्र तुला कुणी भेटलं होतं का वाटेत? तो म्हटलं, भेटला होता एक म्हातारा, त्यानं तुझं वाटोळ केलं. दुर्योधन म्हटला, थांब पाहतो. तो तिथं थांबत असतोय होय? अरे गावात काडी लावणारे पहिल्या गाडीनंच लातूर गाठी ती बो सकाळी. अन्न दृष्टांत संपला माझा. ही इंद्रियाची ताकद आहे, वाचेची ताकद आहे. जगद्गुरु तुकोबाराज सांगता, तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर खरे बोले तरी, खरे बोले तरी, बोले तरी, खरे बोले तरी. फुकासाठी डोळे हरी, फुकासाठी डोळे हरी, डोळे हरी, फुकासाठी डोळे हरी, फुकासाठी डोळे हरी, फुकासाठी डोळे हरी. खरे बोले हरी, फुकासाठी डोळे हरी, फुकासाठी डोळे हरी, फुकासाठी
नाही इंद्रियाची ताकद सांगायला ना गुरुजी मी. अरे महाराज सांगतात, जरी तुकाराम महाराज म्हटले अण्णा धडीला सायाशे तरी माझी तुकोबा राहिलीतात, खरे बोले तरी. आणि फुकासाठी जोडी हरी प्राप्त होतं ना बुवा. पण खरं बोला. कसं बोला? भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितंच यत् स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयम तप उच्यते. कसं बोलावं? साचानी मवा बोलावा विठ्ठल, बोलण्याची नाही आता देवा विनता, बोलू ऐसे बोले जेने. बस गवळणी बोलायच्या बर का. काय बोलायच्या? निळोबाराय सांगतात, गिरी गोवर्धनेने उचलिला बोलती, कालिया महासर्पणा थुनिया निला बोलती, जळतवनवावो मुखेची प्राशिला बोलती, गिळिता घासुर चिरोनी सांडिलावो ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. गोड अभंग एक निळोबार आहे. बोलती चालती देखती ऐकती. टाळ वाजवा. बोलती चालती देखती ऐकती. बोलती त्या गवळणी बोलतायत गोकुळातल्या. बोला. बोलती सगळे बोलती चालती देखती ऐकती. बोलती चालती देखती ऐकती. बोलती चालती देखती ऐकती. बोलती चालती देखती ऐकती. सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी, सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरातीर, सासुरे माहेर सासू सासरातीर. सर्वत्र इंद्रियाची ताकद आहे बाबा. बोलायचं झालं ना, निळोबारायची गवळण. गुरुजी मी नागझरीला गेले वर्षी शास्त्री महाराज, मी 4-5 वर्ष काले केले आणि महाराज माझ्या कीर्तनाला राहायचे. मी ही गवळण घेतली बोलती. मला म्हणले पवार महाराज या गवळणीवर मी बंकट स्वामी महाराजांचं कालेचं कीर्तन ऐकलंय म्हणायचे. विठ्ठल निळा म्हणे ज्यांचे संपत्ती वैभव. निळोबारायची गवळण आहे. पश्वाधिक सर्व झाला कृष्ण सासुरे. अरे त्यांचा विशेष तो होता ना बा. प्रमाणपाठ आहे तुमच्या विषयी तो त्यांचा. एक विषय तो सकळांचा हरी. ही महाराज सांगतात इंद्रियामध्ये आपल्या ताकद आहे. पण ताकद आहे काय सांगत होतो बरं आपण देव प्राप्त करण्यासाठी डोळे झाकले ना त्यावेळेला हे इंद्रिय आपल्याला गप्प बसू देत नाहीत. त्यांच्या प्राप्तीचं तप हे साधन आहे बरं का. आणि त्यांच्या प्राप्तीचं दौलत गुरुजी योग हे साधन आहे. मला वाटतं आपले स्वामी योगी होते ना. आता मी आणि माऊली मगा बोलत बसलो. माऊलींनी बरेचसे प्रसंग सांगितले मला. गुप्त जवळजवळ त्यांचं चरित्रच सांगितलं मला. अर्धा एक तास आम्ही चिंतन करू बरं. जसं चिन्मयानंद स्वामी महाराज हे योगी पुरुष होते तसं मराठीचे आद्य कवी मुकुंदराज स्वामी महाराज हे देखील योगी पुरुष होते. एका राजासाठी काशीमध्ये गुप्त झाले आणि आपल्या अंबेजोगाईला प्रकट झाले. बाबा विठ्ठल आता देव प्राप्त कर आपल्याला सायाशीत पर्यंत आणायचंय ना बरं. आता त्याला प्राप्त करून घेण्यासाठी योग हे साधन आहे. पण ती साधना करण्यासाठी कुठं जावं लागतं?
गीता वाचो जा, ज्ञानेश्वरी वाचो जा. सुचोदेश प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. ती साधना किती अवघड आहे. क्लेशोधिकत्रस्तेषा मव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देवद भिरवाप्यते. योगाच्या वाटा जी निघाली गा सुभटा तया दुःखाचा चेसेल वाटा भागाला न साधे हा मार्गाईशी बोलती मुनिजन. ती साधना करण्यासाठी एकांतात जावं लागतं. आणि ज्याला एकांतात साधना करत असताना काय काय करावं लागतं त्यांना ऐका बरं का, झोपू नका. युक्ताहार विहार युक्ताहार विहारश्च गीता सांगते बरं. महाराज सांगतात ती बरं नाही एक सगळं नाही का कळलं तुम्हाला, पण हरिपाठ म्हणा बसल्या बसल्या. योग याग विधी गोड चाल म्हणायचे आमचे बंकट स्वामी महाराज बरं. म्हणू का गुरुजी, आमचे गुरुजी गायक आहेत ना बरं का. टाका था. अष्टांग योगे अष्टांग योगे नसिनी जे अष्टांग योगे अष्टांग योगे अष्टांग योगे अष्टांग योगे. हे मने मनिरोध हे मने मनिरोध नकी जे रया वाचा गीत गाई वाचा गीत गाई वाचा गीत गाई रे 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 वाचा गीत गाई रे. ही साधना देव प्राप्त करण्यासाठी पण अवघड आहे. बोललो मी प्रमाण न साधे हा मार्ग आहे. चला किती अवघड आहे. वेदांतातलं चिंतन करा. यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हे अष्टांग योग आहेत बरं. आता कुठं बसतो बघा आपण, एका कीर्तनात 72 आसनं करतो आहे की नाही. कारण महाराज सांगतात हे फार आणि तिथली त्यात अण्णा कलियुगामध्ये तर फार अवघड योगाभ्यास. इतका अवघड आहे इतका अवघड आहे. महाराज सांगतात आता त्याचं फळ चांगलं आहे, देव भेटतो. त्याचं फळ काय काय इके माऊली तरी देह होय सोनियाचा. हे पुन्हा फळ मिळतं त्याला. चाले तरी उदकी पावलं ना लागे स्वर्गी चालो चाय के मनोगत ओळखे मुंगी याचे नंतर आहे. पण महाराज त्याला प्राप्त करून घ्यायचं. पण ही साधना अवघड आहे. चला थोडं विचार सागरात जाऊ आपण. भजन करा. विठ्ठला श्री ज्ञानदेव त्याला प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञान हे साधन आहे. पण ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी विचारसागरातला 5वा तरंगातलं चिंतन आहे. साधन चतुष्ट संपन्न व्हावं लागतं. साधन चतुष्ट संपन्न होणं एवढं सोपं नाही. आता साधन चतुष्ट संपन्न म्हणजे विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. आपल्याला कुठं आणायचं तुम्हाला धरीला सायाशी. विवेक या शब्दाचा अर्थ आहे आत्मन आत्मविचार. विवेक या शब्दाचा अर्थ आहे अहेम हा कोठे करावा विचार. विवेक या शब्दाचा अर्थ आहे तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा. विवेक या शब्दाचा अर्थ आहे मी वासुदेव तत्वतावास. विवेक या शब्दाचा अर्थ कठोपनिषदातली कथा. कधी कधी गुरुवर्य शास्त्री महाराजांच्या मुखातून तुम्ही दृष्टांत ऐकला असेल. हस्तामलक आणि जगद्गुरु शंकराचार्य. विवेक या शब्द ज्यावेळेला हस्तामलक जन्माला आले ना 12 वर्षाचे होईपर्यंत कुणाला बोललेच नाही. रडायले की रडायची हसायले की हसायची. विवेक या शब्दाचं चिंतन आहे. आईला वाटायचं ही वेड जन्माला आलं की काय कोणास. पण हस्तामलक गुरुजी जिथं जन्माला आले ना ज्या घरी हस्तामलकाच्या घरी नेमकं जगद्गुरु शंकराचार्य मधुकरी मागण्यासाठी गेले. हस्तामलक ओटेवर बसलेले आई घरात काम करते आणि जगद्गुरु शंकराचार्य दारात आले. स्वामींचं चित्र आणा डोळ्यापुढं. मधुकरी ओम भिक्षांदी असं शंकराचार्याच्या मुखातून हस्तामलकाच्या आईनं ऐकलं पाहिलं तर संन्याशी दिसतोय. ती म्हटली ही वेड जन्माला आलेलं आहे ना
देवा मधुकरी. लोक म्हणते आम्हाला एखादं आपितर पोरगा असलं ना, महाराज जायला मुकुंदराजला घेऊन गीता पखवाज शिकवा. मी म्हणलं दुसरं ती म्हणली ती चांगलं शहाण आहे. त्यांचा भ्रम असा आहे परमार्थ हे बावळटाचं काम आहे बरं का. परमार्थ सोपा असता तर बंकट स्वामी महाराज म्हणत असत, जर परमार्थ सोपाचा असता तर घरोघरी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जन्माला नसते का आले. मधुकरी शंकराचार्य बोलले हस्ता मलकाच्या आईनं पाहिलं, म्हटले महाराज हा जा मुलगा घेऊन तुम्हाला. जगद्गुरु शंकराचार्याच्या हस्तामलकाचे दृष्ट झाल्याबरोबर भक्ताचा महिमा भक्तची जाणती. कस्त्वम शिशु नाही का. शंकराचार्यांनी विचारलं तू कोण आहेस, कुठला आहेस, कुठल्या गावचा आहेस काय. तसं माझ्या तुकाराम महाराजांना विचारलं मुंडे महाराज तुम्ही कुठले आहेत, कुठले. नंतर महाराज म्हटले देश वेशनो हे माझा सहज फिरत आलो. हे माझा सहज फिरत आलो. करुणता कोणावरी कोटे फिरे राहिलो. करुणता कोणावरी पाये डोळे म्हणता माझे तेही कैसा मोकलीलो. डोळे म्हणता माझे तेही कैसे मोकला. परदेशी नाही कोणी अंतर भांगून आलो. नाही कोणी अंतर भांगून आलो. माझी कोणी चिंता दादा जय भगवंता. आता माझी कधी चिंता दादा जय भगवंता. माझी कधी चिंता आता माझी कधी चिंता माऊली स्वामीजीचं गाव काय सांगितलं तुम्ही मला. कुठून आले स्वामीजी. दुरून आलो मी गा फार लांबून आलो, फार लांबून आलो. दुरून या शब्दाचा अर्थ सांगू का गुरुजी मुंडे महाराज. अरे दुरून या शब्दाचा अर्थ चिंतन असे, किती जन्म झाला फेरा दुरोनी, किती वेळा जन्मा यावे दुरोनी, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा दुरोनी, पुनरपि जननम पुनरपि मरणम दुरोनी. विठ्ठल विठ्ठल. अरे जगद्गुरु शंकराचार्य विवेक या शब्दाचं चिंतन करतोय आपण. विवेक महाराज सांगतात शंकराचार्यांनी विचारलं हस्तमलकाला कुठून आलास. त्यांनी दिलेलं गोड उत्तर आहे नाहम मनुष्य देवो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तु भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा. हस्तमलकाला विचारलं कोण आहे तो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. विवेक या शब्दाचा वैराग्य शब्दाचा अर्थ पुढे बोलेल मी तुम्हाला. विवेक वैराग्य समाधी षटकाने मुमुक्षत्व या साधनानं जो युक्त असेल ना तो झाला ज्ञानाचा अधिकारी. पण महाराज झाला इतके साधन अवघड आहेत. पण माझ्या तुकोबारायांनी काय केलं सांगू का तुम्हाला. महाराजांनी हे साधन न करता उत्तम प्रकारचा संसार केला. माझ्या वाक्याकडे लक्ष दे. सुखे करावा संसार सुखे करावा संसार सुखे करावा संसार सुखे करावा संसार. संडावे दोन्ही वार परिण संडावे दोन्ही वार परिण संडावे दोन्ही वार. दया क्षमा करो दया क्षमा करो दया क्षमा करो दया क्षमा करो. सोजवीत येतील
आपलं काय चिंतन चालू, इतका वेळ काय बोललो मी, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी अनेक साधन आहेत. पण महाराज संसारच करत होते बरं का. कामामध्ये काम मला अभंगाकडे आणायचे गुरुजी आता बरं का. काय चिंतन आहे आपलंच. महाराजा इतका प्रपंच चांगला कोणाचा होता? श्री संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. ऐक, तुकाराम महाराज किती, अरे आपल्याहून दरिद्री नव्हते, हे महाराजांनीच लिहावं. तुका म्हणे आम्ही राज्य त्रैलोक्याची, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. महाराज इतकं श्रीमंत. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा जिथं नतमस्तक होतो ते सामान्य आहेत का तुकाराम महाराज? विठ्ठला विठ्ठला. पण महाराजांना एक दिवस मी अभंगाकडे आणालोय. महाराजांना संसार करत असताना महाराजांना संसाराचा उबग आला, कंटाळा आला. आपल्याला मी सकाळीच बोललो अंबेजोगाईत कीर्तनात बरं का. माझा अभंग आपलं बोललो यासाठी केला होता. तृष्णा न जिरणा वयमेव जिरणा. आपलं शरीर म्हातारं होतं पण वासना बस. तसं महाराज, कारण आपल्याला टप्पे दिलेले आहेत बा. हे जे 100 वर्षाचं बोललो ना आपण, 100 वर्षात कधी कधी काय करावं? ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे. पहिली 25 वर्ष बरं. आश्रमी महाराज सांगतात ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे. षटकर्मी विचार आश्रमीचा. दुसरे 50, तिसरे 25 पा. वानप्रस्थी तरी संन्यासी वियोग. चौथा टप्पा पा, संन्यास तो त्याग संकल्पाचा. का पुन्हा एकदा सांगू? 1 ते 25 वर्षेपर्यंत ब्रह्मचारी, 25 वर्ष पासून 50 वर्षेपर्यंत ग्रस्ती, 50 ते 75 पर्यंत वानप्रस्थ आणि 75 ते 100 संन्यास. पण काय झालं कोणास ठाव, महाराजांना किती उबग आला बरं का अण्णा. इतका उबग आला, संसाराच्या नावे घालून या. कशासाठी आम्ही जाळीला संसार, जाळून संसार बैसलो अंगणी. अरे महाराजांनी घरातून रॉकेलचा डबा आणला, संसाराला काडी लावली आणि बघायला लागले कसा धड 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 संसार जळाय. महाराजांनी संसाराला लात मारली आणि देव प्राप्त करून घेण्यासाठी माझे तुकोबाराय कधी भंडाऱ्यावर, कधी घोराड्यावर, कधी भामचंद्र्यावर. काळ सारा वाचिंत. हो हो हो, माझे तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि तिथं गेले तरी एक साधक म्हटला, महाराज माझी म्हैस पाहिली का? एक येडी हळद गेली बरं. तिचं नाव काय आहे महाराज? कुणी विचारलं तुकाराम महाराजांना? गंगारामजी मवाळ म्हटले, महाराज माझी म्हैस पाहिली का म्हैस? तुकाराम महाराज म्हटले, वेड्या प्रपंचाचे विषय नको वद मज पासी. तुका म्हणे कानी बहिरा झालो. दौलत गुरुजी, गंगारामजी मवाळा महाराज विचारतात, ओ गंगारामजी मला संसारातलं नका विचारू, देवाचं विचारा. देवासाठी सायास. देव पहावया करीवो सायाचो. देव पहावया करीवो सायाचो. देव पहावया करीवो साया. पहावया करीवो सायाचो. करी हे आसनाची म्हणत. गंगारामजी विचारतात संसाराविषयी, माझे तुकोबाराय बोलतात देवाविषयी. महाराज म्हटले, गंगारामजी जा, तुमची म्हैस घरी असेल. घरी आले तर खुंट्याला बांधलेली आहे. तेव्हापासून ठरवलं उरलेलं आयुष्य महाराजांच्या सेवेत घालायचं. परत एक साधक महाराजापाशी गेला, महाराज तुम्ही या डोंगरावर येऊन काय केलं बरं? काय केलं? अभंगाच्या पहिल्या चरणात देवती ही देवती
धिकारिले जन करुणियानाथ उपदीत, करुणियानाथ उपदीत, पूर्व पक्षी धातू धिकारिले पूर्व पक्षी धातू धिकारिले देवाची बळे धरिले जलस करुणियानाथ उपदीत करुणियानाथ सगळे म्हणा देवाची बळे धरिले जलस तो साधक विचारतो, महाराज काय केलं तुम्ही भंडाऱ्या डोंगरावर? धरिला सायासे. त्या साधकाला म्हणतायत, महाराज मी देव प्राप्त करून घेतला. देवतीही बळे. बळे या शब्दाच्या खाली अंडरलाईन मार. वेळ संपत आला, उगं थोडा राहिला 1 तास आता बरं. माझे तर आता 10 वाजले बरं. विठ्ठला विठ्ठला. घड्याळ पाहायचंच नाही, जांभळी द्यायचीच नाही, अजिबात टेन्शन घेऊ नका. बरोबर 11 वाजता तुम्हाला गोदडी रुपी हॉस्पिटलला ॲडमिट करून जातो अंबेजोगाईला बरं का. ज्या वेळेला कीर्तन संपलं असेल ना 11 वाजलेले असतील. विठ्ठला विठ्ठला. बळाचे प्रकार आहेत, शक्तिबळ, युक्तिबळ. पण माझ्या महाराजांनी परमात्म्याला ज्या बळावर प्राप्त केलं, साध्य केलं बरं का, परमपद बळ वैराग्याची, या बळावर महाराजांनी त्याला प्राप्त करून घेतलं. करुण्या महाराज म्हणतात, करुण्या नाश उपाधीचा. वेळ संपत आला. मी विषयरहित झालो, वासनारहित झालो. कारण विषयरहित होणं, वासनारहित होणं, विकाररहित होणं, ह्या विषयापासून इंद्रिय प्रावृत्त करून घेणं किती अवघड आहे. 18वा अध्याय वाचायचा वेळ नाही, 2 ओव्या सांगतो. सारसाही विघडता होय ओहावणी वत्स काढिता ना भनंग दवडिता भानियावडी. माये पुढुनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिणा तैशे विषयाचे घर करुण्या नाश उपाधीचा. असं चिंतन गुरुजी पंचविषय भागवत आहेत ना. शब्द स्पर्श रूप रस गंध, एका एका विषयाने एकाएकाचा घात केला बा. ते कबीर महाराज उदाहरण देत आहेत. अब देखत है पारदी पुरा लगाए घाव जबलग शरीर सास में तबलग बीन बजाव मेरे चमडे में बैठकर सूरस रागीन गाव. फक्त दोहा सांगितला, दृष्टांत नाही सांगितला का. हे विषय परत माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. एक सांगतो तुम्हाला, परमात्मा, विषय आणि साधक. बरं का मुंडे महाराज, परमात्मा, विषय आणि साधक, या साधकाला परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी हे मधले येणारे विषय आहेत ना. घरी जाऊन ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही. बहुनाम जन्मनाम म्हणते, चला ओव्या वाचा. जे तो विषयाची मोठ झाडी माझी काम क्रोधाची साकडी चुकवून आला पहाडी सदवासनीच्या. हे विकार आपल्याला परमात्म्याकडे जाऊ देत नाहीत. म्हणून माझ्या तुकोबरांना म्हणावं लागलं, बरं रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग, असं चिंतन आहे बस. महाराज सांगतात, मी त्याला प्राप्त करून घेतलं, परिणाम काय झाला? दुसरं चरण आहे. पूर्वपक्षी धातू धिकारिले जन पूर्वपक्षी धातू धिकारिले जन. हो जले पूर्वपक्षी धातू धिकारिले जन पूर्वपक्षी
देव प्राप्त केल्यानंतर वासना रहित विकार रहित काम क्रोध विकार रहित झालो नाही 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 सोने रुपये आम्हा मृत्यू के समान. वेळ नाही ना आपल्याला बुवा. कारण त्या धनाच्या मागे किती अनर्थ आहेत माऊली आहे की नाही. स्थेय हिंसा नृप दंभ काम क्रोध स्मयो मदाहा भेदो वैरम विश्वास संस्प्रदा व्यसना निश्चय. धन कोणाला आवडत नाही बुवा. झोपले नाही ना तुम्ही. मग मी म्हणलं ना माझ्या घड्याळात 10 वाजले आता शिक बरं. तसं तर अण्णा मी आजारी आहे. मी सांगू तुम्हाला गुरुजी जसं इतके माऊली 2-4 महिने ना मी पण 2-4 महिने आजारीच होतो बरं. स्वामींची सेवा आहे कारण तुकोबाराचं प्रमाणच आहे ना. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. आणि परमार्थात कसं असतंय बुवा देह जावो ज्याला नामसाधना करायची. विठ्ठल असं शास्त्री महाराजांना धरून चालावं लागायचं. पण बसून क्वाटोर एकदा का अभंग म्हणले ना कीर्तनाचा जसं तरुण पोरासारखा आवाज असायचा. महाराजांचं शेवटपर्यंत चांगलं होतं म्हणजे ऐकायला यायचं. दातही होते दृष्टी चांगली. इकडं पनगाव जरी बसले असले ना तिकडं नळाकडे बघायचे. कोणा रे तिकडं झालं की आहे की नाही. 1 वर्ष झालं मुकुंदराजमध्ये मी आपलं उभं बसलो होतो खोलीच्या पुढं वाचित. आणि सहजच मला आमच्या अण्णा पुजाऱ्याचं नाव मारुती आहे बरं का. सहज एक दिवस मी मध्ये गेटमधून तिथं यायला वाचित बसलो होतो. असा एकदम आवाज आला माझ्याकडून मारुती असे म्हणायचे. महाराजांची शिवी नेहमी राहायची बरं. सांगूच का मुंडे साहेब पाठ आहे सांगा बरं गुरुजी. मग अरे तसा साधू होणार नाही भाऊ आता बरं. सगळेवर सारखं प्रेम करायचे. आपपर भाव गुरुवर्य शास्त्री महाराजांच्या ठिकाणी. काय चिंतन आहे आपलं. धन कुणाला आवडत नाही हे बोलायलो मी. आपलं चिंतन आहे पूर्व पक्षी आणि त्यातली त्यात धन 2 माणसाला आवडत. मी तुम्हाला सांगतो तुम्ही कुणाला सांगू बरं. कुणाला आवडतं एक ब्रह्मचार्याला आणि एक निपुत्रिकाला बरं का. कळलं की नाही किंवा तुम्हाला. हा भागवत वाचता ना. देखताची त्या धनाशी विकल्पी होती संन्याशी. विठ्ठला विठ्ठला अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला माझ्या तुकोबारायांना. ओ महाराज दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना पडे काय दिला ठेवा तुमचे धन ते मज मृत्यूचे समान. तुमचे धन ते मज मृत्यूचे समान. याचं चिंतन आहे पूर्व पक्षी धातू. बस सगळी कथा बाग माहिती. जडोजी मुळोजी राता बंका वंका चलो मच्छिंदर गोरक आया है. चलो मच्छिंदर गोरक आया. वाजवा ना गुरुजी बोल. मी 30 धंदा केलाय 25 वर्ष बरं का दौलत. आणि सांगू तुम्हाला ऐका दोघं बी बरं. म्हणजे मी मोठा आहे म्हणून नाही विचारित पण चलो मच्छिंदर गोरक आया मी गुरुवारी भीमसिंग बाबांनी मला त्याच्यावर बोल करून दिला बरं. मी म्हटलं बाबा चलो मच्छिंदर गोरक आया याला अक्षर मला म्हटलं आण कागद आणि पेन बरं का. आता तुम्ही काय वाजवलं माहिती नाही बरं का पण मी अक्षर सांगेल तुम्हाला. चलो मच्छिंदर गोरक आया पण मी म्हणल्यानंतर तुम्ही वाजवायचं बरं का. धिनाक धिन्ना धात्रक धिन्ना. त्याच्या आधी वाजवलं का तुम्ही असं. चुकलं का नाही मग. विठ्ठला विठ्ठला सोने रुपये आम्हा मृत्यू के समान. तुका म्हणे धन यांना माहित मी काय धंदा केला. आम्हा गोमांसा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले. जन या शब्दाचा अर्थ आहे नावडे जन धन माता. परिणाम जिकडं पाहतील तिकडं देव दिसायला. हरिपाटवाचा घरी गेलो भरला घनदाट हरी दिशी. हरी दिशे जनिवनी आत्मतत्वी हरीच्या दासा सततं कीर्तयंतो माम. जनिवनी अवघा देव ईश्वर सर्वभूतानामस.
पूर्व पक्षी याचा परिणाम जिकडं तिकडं कुणीकडं. अरे नामदेव महाराज म्हटले मी कुत्र्यात पाहिलं तरी देवच दिसला मला. नाथ महाराज म्हणले मी गाढवात पाहिलं तरी देवच दिसला. माझी जनाबाई म्हणली गौऱ्यात पाहिलं तरी देवच दिसला. आपण गौऱ्यात गेलो तरी दिसत नाही. बस सोय जनार्दन तेची झाले. तुका म्हणे नाही चालत तातडी. प्राप्त काळ घडी आल्या विण. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले. विठोबार माऊली ज्ञानेश्वर माऊली